केंद्र सरकारने दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसाठी आता तयारी सुरू केली आहे। मात्र या प्रक्रियेमध्ये जाती संदर्भात माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उद्या वाहतूक बंद राहणार आहे। वाकडी, बारव ते पंचवटी असा गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असल्याने मेन रोड परिसरामध्ये वाहनांना प्रवेश नसेल। पुण्यामध्ये विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने 6,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून मुख्य विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त असेल। रेशनच्या तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमधून समोर आला। यशवंतनगर येथील रेशन दुकानातील हा प्रकार असून ग्राहक सीमा पाटील यांनी रेशन दुकानदाराला या संदर्भात जाब विचारलेला आहे। अमरावतीमधील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आलं। डेंग्यू बाधित रुग्णांवर जमिनीवर उपचार करण्याची वेळ आली तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। एका ज्येष्ठ मंत्र्याकडून शेतकरी कर्जमाफीचे संकेत देण्यात आलेत। कर्जमाफीचा निर्णय सरकारच्या अजेंड्यावर असल्याची माहिती आहे। बीडच्या गेवराईमध्ये 18 तलवारी जप्त करत आरोपीला पोलिसांनी अटक केली। पाडळशिंगे टोलनाक्याजवळील हॉटेलमध्ये कारवाई करण्यात आली असून अधिकचा तपास सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड, ओडिशा आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। 12,460 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार असून 3 राज्यांचा 3 दिवसीय दौरा आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 4,900 रुपयांचा दर मिळत असून दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे। नांदेडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुविधांचा अभाव असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे, तर विमानतळ व्यवस्थापकांनी तात्काळ सुविधा देण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने केली जाते। मालेगावच्या अंजनगावी विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर परिसरातील 528 एकर शेतीमध्ये राबवलेल्या विविध प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी ही भेट घेतलेली आहे। मुंबई ते बंगळुरू या 14 पदरी महामार्गाचं काम 6 महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। तसंच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचा दावा देखील गडकरी यांनी केला।